श्रीराम विजय ग्रंथ अध्याय 15वा. कांचन मृग मोह, रावणाकडून सीताहरण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ गणपती रवि शुक्र बृहस्पती. श्रीराम विजय ग्रंथ प्राकृतवाणी प्रवर्तते. श्रोता वक्ता सावधाना भवन्तु. श्री गणेशाय नमः. श्री सीतारामचंद्राभ्याय नमः. भवाब्दी भरला परम तुंबळ, द्वैत भवाचे तटाकसबळ. कुबुद्धीचे कल्लोळ, मोहजाळ असंभाव्य. मदमत्सर थोर आवर्त, कामक्रोधादी मासे अद्भुत. आशा तृष्णा भ्रांती तेथ, मगरी थोर तळपती. लोभ द्वेष नक्र थोर, ममतेच्या लाटा अतिदुस्तर. दंभ आणि अहंकार विरोळे हे तळपती. विवेक किरडवे तत्वता, अविद्या भ्रांती जलदेवता. पीडिती त्रिभुवनीच्या जीवा समस्ता, इच्छा ममता कल्पना. ऐसा अगाध भवनिधी थोर, तेथे रामकथा जहाज सुंदर. शिल्पकार वाल्मिकी ऋषीश्वर, तारू तेने निर्मिले. लेखक सांगतायत हा भवाब्दी आहे, हा संसार सागर. तर ह्याच्यामध्ये भोवरे आहेत म्हणे. आणि ते भोवरे म्हणजे कशाचे आहेत? कुबुद्धीचे आणि मोहजाळाचे भोवरे आहेत. आणि पाण्यामध्ये काय आहेत? साप आहेत. साप कशाचे आहे? अविवेकाचे. खेकडे आहेत. ममतेच्या लाटा आणि दंभ अहंकार हे सगळं आहे म्हणे. हा संसार सागर आहे. आणि ह्याच्यामध्ये तरुण जाण्यासाठी रामकथा आहे, एक जहाज आहे. ते कोणी बनवलेलं आहे? ते वाल्मिक ऋषी शिल्पकार आहेत, त्यांनी ते जहाज बनवलेलं आहे म्हणे. नाना चरित्रे सुंदर, याची फळ्या दृढ थोर. विवेके जोडून समग्र, अभेदत्व साधिले. साहित्य लोह तगटबंध, आनंदपद खिळे विविध. दृष्टांत दोरे प्रसिद्ध, ठाई ठाई आवळले. तर साहित्य जे आहे ते लोहाचं तगट आहे म्हणे. नंतर आनंदाचे जे खिळे ठोकलेले आहेत आणि दृष्टांताचे दोरे देऊन ही कथा ठाई ठाई आवळलेली आहे म्हणे. अशी ही उपमा दिलेली आहे. अर्थरस तेल निखिळ, तेने सांधे बुजिले सकळ. रामप्रताप स्तंभ विशाळ, कीर्ती शीड फळकतसे. तर सांधे कशाने बुजलेले आहेत? तो अर्थाचा जो अर्थरूपी जो तेल आहे त्याच्याने. आणि स्तंभ काय आहे? तर रामाचा प्रताप जो आहे ते स्तंभ आहे म्हणे. आणि कीर्तीचं शीड फडकतंय म्हणे. ज्ञान वैराग्य भक्ती हेची अवतरले आवलिती. या जहाजावरी तेची बैसती, अद्भुत ग्रंथी पुण्य ज्यांचे. आणि ज्यांच्या मनामध्ये भक्ती आहे, ज्ञान आहे, वैराग्य आहे, आणि अशांनाच हे जहाज मिळतं आणि हेच फक्त त्याच्यावर बसू शकतात. अशी ही रामकथा गोड आहे. रामनाम घोष थोर, हेची यंत्रांचे भडीमार. नादे जलचरे समग्र, भयभीत पळताती. ऐसे भवसागरी तारू थोर, गुरुकृपेचे केने अपार. भरुणी मोक्ष द्वीपांतर, लागवेवे पाविजे. तरीच तुम्ही श्रोते सज्जन, या जहाजावरी बैसून. भवाब्दी हा उल्लंघून, निवृत्ती तटा जाईये. तर तुम्ही श्रोते आहात म्हणे, तर त्यांनी ह्या रामनामाच्या जहाजावर बसून हा भवाब्दीचा जो सागर आहे तो उल्लंघून जा म्हणे. आणि मोक्षाला जा. निवृत्ती तट म्हणजे मोक्ष. असो 14वे अध्यायी कथन. वधिले त्रिशिरा खरदूषण, शूर्पणखेने वर्तमान. दशकंठासी श्रुत केले. तर मागच्या अध्यायामध्ये खरदूषण आणि त्रिशिरा या तिघांचं हे झालेलं आहे. आणि शूर्पणखेने रावणाला सगळं सांगितलेलं आहे. श्रीराम प्रताप अद्भुत, ऐकता संचित लंकानाथ. सद्भक्तांची स्तुती ऐकून समस्त, दुर्जन जैसे क्षोभती. सद्भक्तांची कीर्ती ऐकून जशा दुर्जन लोकांना त्रास होतो, त्याप्रमाणे रावणाला श्रीरामाचा प्रताप ऐकून त्रास होऊ लागलेला आहे. पतिव्रतेची ऐकून रहाटी, जारिणी होती जेवी कष्टी. की मृगेंद्र गर्जना ऐकता पोटी, वारण जैसे दचकती. की विष्णू महिमा ऐकता अद्भुत, क्रोधावती जैसे दत्त.
दैत्य असो ते वेळे मयजाकांत मारीच गृही प्रवेशला. जसा विष्णूचा महिमा ऐकून दैत्यांना त्रास होतो त्याप्रमाणे हे रावणाला त्रास होत होता रामाचं कौतुक ऐकून. मारीचाने सन्मान देऊन रावणा ते बैसवले आसनी. या उपरी मधुरवचनी दशकंठ बोलता. तर हा आलेला आहे मारीच. म्हणे पंचवटीचा आला रघुनंदन, मारिले त्रिशिरा खरदूषण, शूर्पणखा विटंबून शंभरीही मारिला. तो सांगायला लागलेला आहे मारीचला रावण. म्हणे पंचवटीत राम आलेला आहे आणि त्यांनी शंभरीला पण मारलं, शूर्पणखेची विटंबना केलेली आहे म्हणे, आणि खरदूषण त्रिशिरा यांना मारलंय म्हणे. शत्रू नाग कृशान हे म्हणो नये ती लहान, क्षणमात्रे हरतील प्राण यास्तव सावध असावे. शत्रू नाग आणि अग्नी यांना कमी काही समजू नये म्हणे, याचं केव्हा प्राण घेतील हे काही सांगता येत नाही म्हणे. या लागी मातुळा परियेस तू आधरावा मृगवेश, पंचवटीस जाऊन राघवास भुलवून या नेजे. तर मामा म्हणे तू जा म्हणे आणि हरणाचा वेश घेऊन तिथं तू पंचवटीला जाऊन आणि रामाला भुलव म्हणे. राघवने जे दूरवनी मग पद्माक्षी आणि न काढुनी, हे कार्य साधल्या तुझ लागोनी गौरवी न बहुसाल. जा म्हणे तू आता, मी तिकडे हरिण बनून जा आणि मग मी जातो आणि सीतेला घेऊन येतो म्हणे. जैसे मूढाचे वागजाळ पंडित छेदी तत्काळ, तैसी वचने रसाळ बोले मातुळ रावणाचा. जसं पंडित असतो ते मूढ बडबड करतात, त्यांच्यामध्ये एकच वाक्य बोलतो, त्याप्रमाणे हा मामा बोलायला लागलेला आहे. पूर्वी करिता यागरक्षण सुबाहू टाकीला मारून, त्या बाणवा ते करून मी पडलो सागरी. म्हणे मागच्या वेळेला मी बघितलेले म्हणे, तो सांगतोय रामाचा प्रताप, कारण त्यावेळेला सुबाहूला मारून टाकलं आणि हा समुद्रात पडलेला होता. त्यावेळेला मारीच मामा समुद्रात पडल्यामुळे त्याने तो प्रताप बघितलेला होता. 20 कोटी मारले पिशिताशन, तो रामप्रताप आठवून मारीच पडला मूर्छा येऊन, करी रावण सावधतया. आणि तो मागचा प्रताप ऐकून त्याला मूर्छाच आलेली आहे, आणि मग तो तेवढ्यात रावण त्याला सावध करतोय. मारीच म्हणे रावणा अभिलाषी तो जो परांगणा, तो मुकला पुलिया प्राणा सत्य जान निर्धारे. अरे रावणा म्हणे परस्त्रीची जो इच्छा करतो तो त्याचा प्राणच जातो म्हणे. हे अगदी खरं आहे म्हणे. सद्विवेक हृदयी धरून अनुचित कर्मीन घाली मन, सद्गुरु सांगे ते वचन अवश्य हृदयी धरावे. तर हे वाईट आहे, तू करू नको म्हणे. तू असं न करावे कोणाचे हेळन, कदा न बोलीजे दुष्टवचन, पराची वेदना जाणून परोपकार करावा. कोणाला दुष्टवचन बोलू नये म्हणे, टाकून बोलू नये, आणि परक्यांच्या वेदना जाणून घ्याव्या आणि परोपकार करावा म्हणे. सर्वाभूती एक भगवंत हा वेदशास्त्री श्रेष्ठार्थ, म्हणून द्वेष न करावा सत्य, साधिजे परमार्थ अवश्य. कोणाचाच द्वेष करायचा नाही म्हणे, वेदशास्त्र वाचावं आणि आनंदात राहावं, परमार्थ करावा म्हणे. क्षणिक जाणोनी शरीर साधावा सारा सार विचार, मी भाग्ये ज्ञाने बहुथोर हा अभिमान न धरावा. मीच खूप हुशार आहे, मलाच खूप येतं, मीच ज्ञानी हे असं अभिमानाचं बोलणं नको म्हणे. अभिमान कशाचाच धरायचं नाही. काम क्रोध मद मत्सर हे शत्रू जिंकावे अनिवार, दशमुखा तू सज्ञान थोर सखा रघुवीर करी वेगे. तर तू सज्ञाने म्हणे रावणा, तू सज्ञाने, तू रामाला जवळ कर म्हणे, त्याच्यात तुझं हित आहे. सखा करिता चाप पाणी मग सुखास नाही वाणी, जो वरी शशी आणि तरणी तो वरी सुखे नांदसी. तू जर रामाला जवळ केलं तर जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तू आनंदात राहशील म्हणे. राम केवळ परमपुरुष आदि नारायण सर्वेश, तुझे उरावरी पडले धनुष्य सीता स्वयंवरी आठवी का. तुझे चालिले ते जेव्हा प्राण मग उठला राम पंचानन, चंडीश कोदंड भंगोन जीवदान तुझ दिधले. मग तू विसरला का म्हणे सीता स्वयंवराच्या वेळेला, तू जेव्हा धनुष्य उचललं तुझ्या अंगावर पडलं ते, आणि त्यावेळेला रामच उठला आणि ते तुझ्या अंगावरचं धनुष्य त्यांनी काढलं, त्यांनी तुला जीवदान दिलं, हे विसरला का म्हणे तू.
तै तुझ रामे वाचविले, त्याचे काय हेचे फळ झाले, ते जेने उपकार बहुत केले, त्यासी मारिशी शस्त्र घेऊनी. अरे ज्याने उपकार केले तुझ्यावर त्यालाच तू शस्त्राने मारतोय म्हणे, चांगलं नाहीये. जेने पाजिला सुधारस, त्यासीस पाजिले महाविष, जेने रणीहून सोडविले निशेष, त्याची गृहासी अग्नी लावशी. ज्याने तुला अमृत पाजलं त्याला तू काय पाजतो, तो विष. आणि ज्याने तुला रणांगणातून सोडवलं त्याच्या घराला तू आग लावतो, हे चांगलं नाही म्हणे. जन्मुनी जेने केले पाळन, आपत्काळी रक्षले पूर्ण, तो निद्रिस्त असता पाषाण, कैसा वैरी घालावा. म्हणे तो झोपलेला आहे आणि त्याच्या डोक्यात तू दगड टाकतोय म्हणे, हे चांगलं नाही म्हणे. नौका बुडता कासे लावित, की जळत्या गृही होनी काढित, की शिर छेदता सोडवित, तो पितया तुल्यवेद म्हणे. या लागी दशकंठा तू सुबुद्ध, रामाशी न करावा विरोध, राम केवळ ब्रह्मानंद, आनंद कंद जगद्गुरु. म्हणून तू रामाशी वैर करू नको आणि त्याच्याजवळ जा म्हणे, तू त्यालाच गुरु कर म्हणे. तू तुझा स्वामी जो शंकर, तोही राम भजनी सादर, ते राम भार्या तू पामर, हिरोनी आणू इच्छिती. तर म्हणे तुझा जो स्वामी आहे, तू ज्याची सेवा करतो, ज्याच्यावर तुझी भक्ती आहे, असा शंकर, तो सुद्धा रामाची, त्याच्या मनात सुद्धा रामाविषयी प्रेम आहे, भक्ती आहे म्हणे. आणि तू आणि त्याचीच पत्नी उचलून आणायला म्हणतोय म्हणे. ऐसी मातुळाची वचने, सुधा रसाहुनी गोड गहने, की विवेक वैरागीची रत्ने, रावणा हाती दिधली. परममतिमंद कुल्लाळ देख, परीक्षा नेण्याची महामूर्ख, रोगिष्टा पुढे आणणे सुरेख, व्यर्थ जैसी वाढली. एखादा आजारी आहे आणि त्याला पाची पक्वान्न दिले, त्याप्रमाणे त्याचा काही उपयोग होत नाही. त्याप्रमाणे त्या मारीच मामाने सांगितले, त्याला पुष्कळ गोष्टी सांगितल्या, पण हा काही ऐकायला तयार नव्हता. अवदान समर्पिले भस्मात, की उकिरडा ओतिले अमृत, की जो मद्यपानी उन्मत्त, त्यास परमार्थ कायसा. नुसतं अग्निकुंडामध्ये यज्ञ करायचा आहे, त्याच्यामध्ये नुसतं भस्म आहे, त्याच्यात जसं आहुत्या टाकतात, त्याचा काय उपयोग आहे का, तर नाही. किंवा अमृत आहे, ते उकिरड्यावर जाऊन ओतून आलं, त्याप्रमाणे याच्या काहीच उपयोग होत नव्हता सांगून. असो परम क्रोधाय मानव, रावण बोले तेव्हा तीक्ष्ण, जैसे साधूचे छळन, निंदक करी साक्षेपे. माझी या प्रतापा पुढे, राम मनुष्य काय बापुढे, केली चूर्ण देवांची हाडे, तुझं देखता समरांगणी. अरे तू काय मनुष्याचं कौतुक करतोय म्हणे, मी एवढा प्रतापी म्हणे, आणि राम मनुष्य आहे, त्याचं कशाला कौतुक करतो, असं तो सांगायला लागला रावण. त्याचा प्रताप तू आणीसी, तरी तू तुझं वधीन निश्चयसी, म्हणून हस्त घातला शस्त्राशी, मारीचे मानसी विटला. म्हणे अधम तू परम दुर्जन, होई माघारा न बोले वचन, मी आता मृगवेश धरून, जातो शरण राघवेंद्र. आणि रावणाने शस्त्र काढलेले, आता तुला मी मारूनच टाकतो म्हणे. मग तेव्हा मारीच म्हणे, आता ह्याच्यापेक्षा मी गेलेलंच बरं, जातो म्हणे मी हरणाचा वेश घेऊन. निघाला येतो. राम बाणे होता मरण, मी अक्षय सुख भोगीन, तुझे हाते करून अधपतन पतिता. रामाच्या हातून मी जर मेलो तर मला मोक्ष मिळेल म्हणे, आणि तुझ्या हाताने मेलं तर मी नरकातच जाईल म्हणे, त्याच्यापेक्षा मी जातोच म्हणे. निघालाय मारीच. आता पंचवटीचे चला लवकरी, मग दोघे बैसुनी रथावरी, वायू वेगे ते अवसरी, जनस्थानासी पातले. आणि मग रथावर बसून ते आकाशमार्गाने निघालेत. वनी गुप्त उभा रावण, मारीच निघे मृगवेश धरुण, अंतरी करीत रामस्मरण, म्हणे धन्य धन्य आज मी. आणि मनामध्ये रामाचं ध्यान करत मारीचने हरणाचा वेश घेतला आणि म्हणतो, आज मी धन्य झालो म्हणे. आला चमकत पंचवटी, श्रीराम रूप न्याहाळी दृष्टी, हृदय झाला परमसंतुष्टी, अंतरी कष्टी नव्हेची. मनात शांतता लागली त्याला, दुःखी नव्हता झाला तो. जैसे सुवर्ण तगट सुरंग, तैसे मृगाचे दिसे अंग, ऐसे देखता सीतारंग, हात घाली धनुष्या. आणि मग ते सोनेरी हरिण दिसल्याबरोबर रामाने धनुष्याला हात घातलेला आहे. मृग क्षणाक्षणा परतोन, पाहे राघवाकडे विलोकोन, तो ते पद्माक्षी बोले वचन, पद्मजात जनका प्रती. आणि मग तिने बघितलं त्या हरणाकडे आणि रामाला सांगते ती, म्हणे ऐसा मृग आजीपर्यंत,
आम्ही देखिला नाही यथार्थ, ज्याचे त्वचेची कंचुकी सत्य उत्तम होईन केलिया. म्हणे असा मृग कधीच बघितला नाही, याच्या कातड्याची जर मी चोळी शिवली तर किती छान दिसल म्हणे. अयोध्येसी प्रवेश करिता, ते कंचुकी लेईन प्राणनाथा. षण्मास उरले आता, मनु संवत्सरा माझी पै. आता आपल्याला परत जायला फक्त 6 महिने उरलेले आहेत म्हणे, आणि तेवढ्यात मी याची चोळी शिवून आणि जेव्हा आपण अयोध्येला जाऊ ना तेव्हा मी ती चोळी घालेल म्हणे. सीतेची इच्छा सरिता साचार, कर्मजळाचा तुंबळ पूर. दुःख समुद्रा प्रति साचार, भेटावया जाऊ पाहे. जाणून जानकीचे मानस, आणि पुढील होणार भविष्य. सत्वर चालला अयोध्याधीश, धनुष्यासी बाण लावनिया. पुढे काय होणार हे त्यांना माहिती होतं, पण तिच्या हट्टापायी धनुष्य घेतला आणि निघालाय राम. म्हणे सौमित्रे सावधान, रक्षी जानकी चिद्रत्न. परम कपटी पिशिताशन, नसतीच विघ्ने करतील. तर मग जानकीचं रक्षण कर म्हणे असं लक्ष्मणाला सांगितलेलं आहे, आणि पिशाच तिला उगाचच त्रास देतील म्हणे, तो तू हिच्याकडे लक्ष ठेव. असो गुंफेत सीता चिद्रत्न, द्वारी रक्षपाळ लक्ष्मण. जैसा महाभुजंग अनुदिन, निधान कुंभ रक्षित असे. जसा एखादं रत्नांनी किंवा धनानी घडा भरलेला आहे, आणि त्याच्यावर जसा नाग बसतो त्याप्रमाणे लक्ष्मण सीतेचं रक्षण करत होता. पार्वतीजवळ जैसा कुमार, की इंदिरेपाशी खगेश्वर. तैसा तो भूधरावर, रक्षी द्वार गुंफेचे. जसं पार्वतीजवळ कार्तिकेय उभा आहे किंवा लक्ष्मीजवळ गरुड उभा आहे, त्याप्रमाणे लक्ष्मण तिचं रक्षण करत होता झोपडीच्या बाहेर. इकडे मृगाचे पाठी लागे, राघव जात वात वेगे. गौतमी तीराच्या पूर्व मार्गे, केले मृगे पलायन. आणि गौतमी नदीच्या तिकडून ते हरण पळतंय आणि राम त्यांच्या मागे चाललेला आहे. मनाहून वेग अत्यंत, मनमोहन त्वरे जात. ध्वज वज्ररेखांकित, पदे उमटत धरेवरी. आणि रामाच्या पायांवर ध्वज वज्र अशा रेघा होत्या, आणि ते ठसे मातीमध्ये उमटत होते. पद्मोद्भव आणि भोगींद्र, नीलग्रीव आणि वज्रधर. चरण रजयचिती निरंतर, दुर्लभ साचार तयांसी. असो मृगाचे वर्म लक्षण, रामे सोडिला दिव्य बाण. भूमीवरी पडला हरिण, अचूक संधान रघुपतीचे. आणि मग रामाने बाण मारलेला आहे आणि ते हरिण खाली पडलेले आहे. सादर पाहे रघुवीर, तो पडले राक्षसाचे शरीर. श्रीराम बाणे निशाचर, पावला परत्र निर्धारे. आणि पाहिलं तर तिथं राक्षस पडलेला आहे. आश्चर्य करी अयोध्याधीश, म्हणे परम कपटी राक्षस. असो अश्वत्था खाली पुराण पुरुष, श्रमोनिया बैसला. अरे म्हणे हा तर राक्षस होता, असं म्हणून तिथं पिंपळाचं झाड होतं आणि तिथं राम विश्रांती घ्यायला बसलेले. इकडे काय झाले वर्तमान, वणी गुप्त उभा रावण. गुंफाद्वारी लक्ष्मण, बैसला रक्षणा अव्यग्र. आणि तो रावण बघतोय लक्ष्मण तिथंच पहारा देत होता. शांती जवळी परमार्थ, की तपासी रक्षी शुचित्व. तैसा द्वारी सुमित्रा सुत, मग लंकानाथ काय करी. श्रीरामासारखा शब्दध्वनी, राक्षसे उठविला काननी. सौमित्रे धाव धाव म्हणून, सीता करणी ऐकत. आणि मग रावणाने आवाज काढलेला आहे लक्ष्मणा धाव असं, आणि ती सीता ऐकते. सौमित्रे धावये लवकरी, वनी वेष्टिले रजनीचरी. संकट पडले मजोरी, तू कैवारी पाठी राखा. आणि असा आवाज काढला की धाव धाव म्हणे, मला निशाचरांनी म्हणजे राक्षसांनी वेढलेलं आहे, तूच माझा भाऊ आहे म्हणे, पाठी राखा. रणभूमीस बंधुवीन, उडी घालील सांग कवन. राक्षसी घेतला माझा प्राण, मग येऊन काय पाहसी. म्हणे रणभूमीमध्ये तुझा भाऊ पडलेला आहे म्हणे, तर तू नंतर हा राक्षस माझा प्राण घेईल म्हणे, तू काय बघतोय म्हणे, असं आवाज काढलेला आहे. ऐसे ऐकता जनकनंदिनी, परम घाबरली अंतःकरणी. म्हणे श्रीराम माझा पडिला वनी, करुणावाणी वाहती तुम्हा. ती लक्ष्मणाला सांगायला लागली, राम आता माझा पडलेला आहे म्हणे, जा म्हणे तू. रणी बंधू संकटी मित्र, वृद्धापकाळी ओळखे जे कलत्र. विषमकाळी सत्पुत्र,
सांभाळती पितया ते. तर रणामध्ये बंधू, संकटामध्ये मित्र आणि म्हातारपणी मुलं आपल्याला सांभाळतात म्हणे. की शस्त्रमार होता अत्यंत, करीचे ओढण पुढे होत. की संसार तापे संतप्त, साधू निववीत निज बोधे. आणि शस्त्राचा मार असेल तर ढाल त्याचं रक्षण करते म्हणे. आणि संसार ताप असेल तर त्याच्यामधून साधू आपल्याला बाहेर काढतात म्हणे. मग बोले तो लक्ष्मण, जानकी हे कापट्य वचन, संकटी पडेल रघुनंदन, हे कल्पांती घडेना. अगं म्हणे हे खोटं आहे म्हणे, हे रामाचा आवाज नाही म्हणे, राम कधी संकटात पडणारच नाही म्हणे. तो देवाधिदेव रघुत्तम, चराचर बीज सुफलांकित, द्रुम त्यासी संकट पडेल दुर्गम, हे कल्पांती ही घडेना. तर सृष्टीचा आदिकारण जो असा राम आहे म्हणे, आणि तो असा पडेल का म्हणे, तर कधीच नाही म्हणे, कल्पांती सुद्धा घडणार नाही म्हणे. जरी तमे झाकेल चंडांश, किंवा शीत ज्वर बाधेल अग्निस, जगत भक्षका काळास, भूत बाधा जरी होय. एखाद्या वेळेस सूर्याच्या भोवती अंधार होऊ शकेल, किंवा ज्याला शीतज्वर आहे त्याला अग्नी बाधू शकेल, पण ह्याला किंवा जगत भक्षक आहे त्या काळ, त्याला भूतबाधा जरी होईल तरी सुद्धा पण राम कधीच राक्षस त्याला त्रास देऊ शकत नाही म्हणे. पूर्ण नाभीचे तंतुने सहज, जरी बांधी जेल महागज, तरी संकटी पडेल रघुराज, जनकतनये जानपा. उंटाच्या लोकरीने हत्ती बांधता येईल म्हणे, पण रघुराज कधीच संकटात पडणार नाही म्हणे. ऐसे बोलता लक्ष्मण, सीता झाली क्रोधायमान, तीक्ष्ण शब्दे शस्त्रे करुण, लक्ष्मणासी ताडिले. आणि मग ती रागाने बोलायला लागली त्याला. म्हणे तुमचे कळले बंधुपण, ओळखिली म्यात मनीची खून, माझा अभिलाष धरून पूर्ण, कानना प्रति आलासे. म्हणे कळालं म्हणे तुमचं बंधुप्रेम मला, तू माझी अभिलाषा आहे तुला, म्हणून तू वनात आलेला आहे म्हणे आमच्या बरोबर. मग राक्षसी वधिजेल वनी, मग करू इच्छिसी माते पत्नी, जैसा मैंद क्षमा धरुणी, सेवा करी साक्षेपे. जसा एखादा खोटा माणूस सेवा करतो म्हणे खोटं खोटं, त्याप्रमाणे तू आलेला आहे म्हणे. कारण वनामध्ये राक्षस रामाला खाऊन घेतील आणि मग तू माझ्याशी लग्न करशील म्हणे, अशी तुझी इच्छा आहे, अशी ती लक्ष्मणाला बोलू लागली. सन्मुख देखोनी रघुनाथा, मनसी जानकी जगन्माता, की वनी राम वधावया तत्वता, तुझं कैकईने धाडिले. मला माहिती म्हणे कैकईने तुला पाठवलेले म्हणे. तू दायाद परम दुर्जन, सापत्न बंधू कपटी पूर्ण, जळ तुझे काळे वदन, कळले ज्ञान वैराग्य तुझे. मला कळालं म्हणे तुझ्यातलं किती ज्ञान आणि वैराग्य आहे ते सर्व कळालं म्हणे, अशी ती लक्ष्मणाला बोलते. रघुपतीस विपरीत होता, प्राण त्यजीन तत्वता, निर्दय पाहता तुझ परता, भुवनत्रयी दिसेना. माझा अभिलाष धरुण, रामासी इच्छितोसी मरण, ऐसे जानकीने वाग्बाण, सौमित्रावरी सोडले. आता मला माहिती आहे म्हणे तू माझी इच्छा धरूनच रामाचं मरण इच्छितो म्हणे, आणि माझी अभिलाषा करतोय म्हणे. की तप्त शस्त्रांचे घाय पूर्ण, त्याहुनी बोलते तीक्ष्ण, की पर्वताचे कडे जाण, अंगावरी कोसळले. तिचे हे बोलणं ऐकून जसं कानामध्ये तापलेलं शस्त्र घातलेलं आहे, किंवा पर्वताचे कडे अंगावर कोसळले असं लक्ष्मणाला वाटलेलं आहे. वचने नवते इति निश्चित, की दुःखवल्ली फळे यथार्थ, परम दुःखी सुमित्रा सूत, प्रत्युत्तर देतसे. म्हणे माते जनकनंदिनी, मी निष्पाप बोललो वाणी, की विजयी सदा चापपाणी, दुःखवनी त्यासी ना कैसे. अगं म्हणे मी खरं सांगतोय म्हणे की रामाला कधीच दुःख होणार नाही, आणि तो कधीच त्याचा राक्षस त्याला त्रास देणार नाही म्हणे. पृथ्वी आप तेज वायू आकाश, तुझ मज साक्ष चंडांश, मी बोलिलो निर्दोष, जैसे का यश सोज्वळ. मी बाळक तू जननी, हाची भावार्थ माझे मनी, तुझ फळेल करणी, पडशी बांधुनी षण्मास. पुन्हा भेटे जो रघुनाथ, तो भोगीसी महाअनर्थ, ऐसे बोलुनी सुमित्रा सुत, चालला त्वरित वनासी. आता जातो म्हणे, तुम्हाला सांगते तर जातो म्हणे, पण राम भेटेल तोपर्यंत काहीतरी अघटित घडणार आहे म्हणे. मग तो उर्मिला प्राणनाथ, जनकाचा कनिष्ठ जामात,
गुंफेद्वारी रेखा ओढित धनुष्य कोटीने ते धवा. आणि उर्मिलेचा पती म्हणजे लक्ष्मण त्याने काय केलं, झोपडीच्या बाहेर धनुष्याने एक रेघा मारलेली आहे. म्हणे तू या रेखे बाहेर जाशी तरी परम अनर्थ पावसी. जो रघुवीर अयोध्यावासी त्याचीच शपथ तुझं असे. म्हणे जर का तू याच्या बाहेर गेली म्हणे तर तू काहीतरी वाईट घडेल म्हणे आणि तुला रामाची शपथ घालून देतो म्हणे. असं लक्ष्मणाने रेषा मारलेली आहे. मग शोधित घोर अरण्य सौमित्री जाता करी रुदन. म्हणे होताची रामदर्शन प्राण त्यागी न निर्धारे. आणि लक्ष्मण रडत रडत चाललेला आहे आणि म्हणतो राम भेटल्यावर मी प्राण त्यागून देईल म्हणे, प्राण आत्मघात करेल म्हणे मी. श्रीराम पदांकित मुद्रा दिसत ध्वज वज्रांदी चिन्हे मंडित. मार्ग काढित सुमित्रा सूत ऐका दृष्टांत कैसा येते. आणि रामाचे जे पावलं होते ध्वजमुद्रांकित असे तर ते बघत बघत चाललेला आहे लक्ष्मण. जैशा श्रुतीच्या आधारे निश्चित स्वस्वरूपी प्रवेशती संत. त्याच परी सुमित्रा सूत श्री रघुनाथा पाहो जाये. की संसार तापे संतप्त पूर्ण तो सद्गुरुशी जाई शरण. की तृषित जान्हवी लक्ष्मण जात धावनी त्वरिते. जसं संसार ताप ज्याच्यामध्ये आहे तो संसार ताप ज्याला आहे तो सद्गुरूला शरण जातो किंवा तहानलेला असतो तो नदीकडे जातो त्याप्रमाणे. तैसा सत्वर जात लक्ष्मण तो अश्वत्था खाली मनमोहन. श्याम सुंदर दैदिप्यमान मख पाळन बैसला असे. आणि मग तो बघतो तर काय, पिंपळाच्या झाडाखाली राम बसलेले होते. कोमाईले श्रीराम वदन तो येता देखिला लक्ष्मण. शोके दिसे दीनवदन येऊन लोटांगण घालिले. आणि रामाने बघितलं की लक्ष्मण येतोय आणि त्याचा चेहरा कोमेजला आहे. असं कंठ जाहला सद्गतीत नयनी आले अश्रुपात. श्रीरामचरण क्षाळित पाहे तटस्थ रघुवीर. श्रीराम म्हणे लक्ष्मणा का सीता टाकुनी आलावना. येरू म्हणे रघुनंदना माझा वध करी वेगे. मग म्हणे अरे तू सीतेला कसा एकटा टाकून आला म्हणे. तेव्हा लक्ष्मण म्हणतो तू आता मला मारून टाक म्हणे, रामाला सांगतोय. ऐसे वाटे माझे मनी देह समर्पावा रामचरणी. रामे हृदया लंगुनी काय सामनी खेळ सांगे. आणि मला वाटतं म्हणे तुझ्या पायाशी आता मला मरण यावं. सौमित्री सद्गदित होनी बोले सीतेने वाग्बाण सोडले. तेने सर्वांग माझे खोचले ते बोलिले नवजाय. अरे म्हणे सीतेने मला इतके काही काही बोलली म्हणे, मला सांगावं असं वाटायचं आणि मला अगदी शरीराला टोचलंय म्हणते. मग बहुत प्रकारे करुण समाधान करी रघुनंदन. तैसेच परतले दोघे जण आश्रम पंथ लक्ष्मण या. आणि मग ते दोघं परत यायला लागले. इकडे कथानक काय झाले मागे दशग्रीवे काय केले. रूप तिताचे धरिले कापट्य करुणी ते वेळे. आणि भिक्षकर्याचं बैराग्याचं रूप घेतलं मग त्याने रावणाने. जानकी चंद्रमंडळ सुंदर तेथे राहू आला दशकंधर. उभा राहिला रेखे बाहेर दुराचार पापात्मा. आणि जानकी म्हणजे चंद्र आहे आणि हा रावण म्हणजे जसा राहू आलेला आहे तिला त्रास द्यायला त्याप्रमाणे. की हरिणी देखोनी सुकुमार न्यावया जे पावे जेवी व्याघ्र. तैसा राक्षस रेखे बाहेर अतित वेशे उभा असे. जसा एखाद्या हरणीला पकडायला वाघ आलेला आहे त्याप्रमाणे तो राक्षस बाहेर उभा होता. रावण परम भयभीत रेखानुल्लंघवे यथार्थ. जैसा वडवानळ अद्भुत शलभ कैसा ओलांडी. पुढे देखे उभा दशमुख परी जानकी निर्भय निशंक. जैसा महेशा पुढे मशक तैसा दशमुख उभा असे. ज्याप्रमाणे शंकराच्या पुढे एखादा कीटक उभा असतो त्याप्रमाणे तो तिथं उभा होता. आणि ती उभी होती जानकी निशंक निर्भय अशी. त्याला बघून तिला भीती नव्हती वाटत. तैसा दशमुख इंद्रापुढे जैसा रंक. की ज्ञानिया पुढे महामूर्ख. की केसरी पुढे जंबुक. की सूर्यापुढे खद्योतपई. की अग्निपुढे पतंग. की खगेंद्रापुढे उरग. की राजहंसा समोर काग. तैसा खळ उभा तेथे.
सूर्यासमोर काजवा किंवा अग्नीपुढे पतंग उभा त्याप्रमाणे तो उभा होता तिथं. की नामापुढे पापदेक, की वेदापुढे चारवाक, की शंकरापुढे मशक, मीन केतन जेवी दिसे, की पंडितापुढे अजापाळक, की श्रोतियापुढे हिंसक, की वासुके पुढे मंडुग, लक्षण पाहू पातला, की अग्निपुढे जैसे तृण, की ज्ञानापुढे अज्ञान, की महावातापुढे जाण, जळद जाळ जैसे काम, तैसा सीते पुढे रावण, न्याळोनी पाहे तिचे वदन, मनी म्हणे ऐसे निधान, त्रिभुवना माझी दिसेना. जसा शंकरापुढे मदन उभा आहे किंवा नामापुढे वेद उभे त्याप्रमाणे, किंवा पंडिते त्याच्या पुढे एक मेंढपाळ उभा आहे त्याप्रमाणे, किंवा वासुकी त्याच्या पुढे बेडूक उभा आहे, असा तो रावण तिथं त्याप्रमाणे उभा होता आणि सीतेला बघत होता. तो जगन्माता आदिशक्ती, तिचा अभिलाष धरिता चित्ती, अवदसा आली रावणा प्रती, झोळी हाती घेतली कामधेनू अभिलाषिता जाण, क्षय पावला सहस्रार्जुन, जालंधर पार्वती लागून, अभिलाषिता भस्म झाला, तृणाचे वळई माझी देखा, कैसी उगी राहे दीपकलिका, तैसे वाटे दशमुखा, स्पर्श कदा न करवे. कामधेनूची अभिलाषा सहस्रार्जुनाने केली होती, सहस्रबाहू अर्जुनाने, तर त्याचा काय झाला, त्याचा निपातच झाला. किंवा जालंधर आणि पार्वतीची अभिलाषा धरली तेव्हा त्याला भस्म व्हावं लागलं त्याप्रमाणे. किंवा तृणाची गवत वाढलेलं आणि तो अग्नीजवळ जर गेला तर ती जिवंत राहील का, तो गवत सगळं जळून जाईल, त्याप्रमाणे रावण तिच्याकडे बघत होता आणि त्याला स्पर्श करायची हिम्मत होत नव्हती. कापुराचा पुतळा, केवी गेलेलं अग्निज्वाळा, तैसी न स्पर्शवे जनकबाळा, रावणाचे निस्पर्शवे रावणाचे निसर्वथा, सीते प्रति पुसे रावण, येवनी तू कोणाची कोण, का सेविले घोर विपिन, काय कारण पुढे असे. तो सीतेला विचारतोय, तू कोण म्हणे, इथं तू एकटीच का बरं राहते, असं विचारत होता सीतेला. मग जगन्माता बोले वचन, अयोध्या प्रभू रघुनंदन, मी त्याची ललना पूर्ण, कन्यका जान जनकाची, मी रामाची पत्नी आहे आणि जनक राजाची मुलगी आहे म्हणे. चंडीश कोदंड दारुण, रामे भंगिले न लागता क्षण, जो रावण बळदर्प हरण, मखरक्षण ताटिकांतक, पाळावया पितृवचन, वनासी आले रघुनंदन, शूर्पणखेसी विटंबून, तिशिरा खरदूषण मारिले. आता रावण आणि कुंभकर्ण या दोघा दुष्टाते वधून, बंदीचे हृदारक सोडवून, अयोध्याशी जाऊ. मग गेले रामलक्ष्मण, ते आता येतील न लागता क्षण, तो वरी बैसावे आपण, स्वस्थ मन करून या. मग ती सांगते म्हणे, जो रावण होता म्हणे स्वयंवराच्या वेळेला रावणाचा गर्वारण केला म्हणे आणि ताटिकेचा पण अंत केला, असा तो राम म्हणे. आणि पित्याचं वचन पाळण्यासाठी आम्ही वनात आलेलो आहे म्हणे. आणि शूर्पणखेची पण विटंबना केली, त्रिशिरा खर दूषण मारले आणि आता रावणाला आणि कुंभकर्णाला पण मारायचं आहे म्हणे त्याला. वना गेले राम लक्ष्मण, ते आता येतील न लागता क्षण, तो वरी बैसावे आपण, स्वस्थ मन करून या. वनात गेलेत म्हणे राम लक्ष्मण, ते येतीलच आता, तोपर्यंत तुम्ही बसा म्हणे इथं. स्वहस्ते करुणी जाण, तुमासी पूजिती रघुनंदन, नावे क बैसावे म्हणून, तृणासन घातिले. मग असं तृणाचं आसन तिने घातलेलं आहे, सांगते बसा म्हणे इथं. भयभीत लंकानाथ, प्रवेश न करवे गुंफेयात, सीता बाहेर नये सत्य, चापरेखा उल्लंघुनी. आणि तो मध्ये जायला लागायचा तर अग्नीसारखा चटका बसायचा त्याला, आणि ती बाहेर येत नव्हती आणि त्याला मध्ये जाता येत नव्हतं. अतित म्हणे हे राक्षसवन, तू एकली येथे कामीन, बहुतेक आहेस राक्षसीन, आत नेऊनी गिळसी मज. आता मला वाटतं म्हणे तू एकटी ती स्त्री नाही आहे म्हणे, तू राक्षसीनच आहे म्हणे कोणीतरी, आणि मला मध्ये बोलवशील आणि मलाच खाऊन टाकशी म्हणे तू. म्या आसन घातले गुंफेत, तरी मी आत न ये यथार्थ, मज तू खाशी हे निश्चित, कळले गत सर्व तुझे. कळालंय म्हणे मला, तू आतमध्ये बोलून घेशील, मला खाऊन टाकशी म्हणे, असं रावण म्हणतोय सीतेला. सीता म्हणे शिव हर हर, आम्ही राक्षस नव्हे जी साचार, असो अतिताचे किंकर, सत्य निर्धार जाणपा. रावण विचारी अंतरी,
ही नयेची गुफे बाहेरी, मग मूर्छा येऊन उर्वीवरी लटिकाची तो पडियेला. आणि मग खोटं खोटंच जमिनीवर तो पडलेला आहे मूर्छा येऊन. त्याने विचार केला ही काही बाहेर येत नाही आता. म्हणे आता फलहारावीन माझा जातो येते प्राण, तू गुंफे बाहेर येऊन वदनी माझ्या फळ घाली. माझा प्राण जातोय म्हणे, तू बाहेर ये आणि माझ्या तोंडात फळ घाल म्हणे, माझा प्राण जातोय म्हणे, भूक लागली म्हणे. असं रावण तिला सांगायला लागला. तो गुप्त रूपे देव समस्त जगन्मातेचे स्तवन करीत, तू लंकेस जाऊन त्वरित बंधमुक्त करी आम्हा. तुझ स्पर्शताची रावण भस्म होईल न लागता क्षण, मग आम्हासी बंदी होऊन सर्वथा कोणी न सोडवी. म्हणे तुला जर रावणाने हात लावला तर तो भस्म होऊन जाईल आणि त्याच्या बंदीखान्यामध्ये आम्ही आहोत असं देव म्हणतायत. आम्ही त्याच्या बंदीखान्यात अडकलेलो आहेत म्हणे. आणि तो जर रावण भस्म होऊन गेला तर आम्हाला कोण सोडवणार आहे म्हणे, असं देव सीतेला विनवणी करतायत. तुझे करोनी निमित्त लंकेस येईल रघुनाथ, तरी मुख्य रूप अग्नित करी गुप्त जननीये. तर तुझं जे मुख्य रूप आहे ते अग्नीमध्ये समर्पण कर आणि नुसती छाया बनून जा म्हणे त्याच्याबरोबर. तुझे प्रतिबिंब स्वरूप जाण स्वये नटेल हुताशन, रावण वंश भस्म करून कार्यसिद्धी करील तो. आणि मग प्रतिबिंब रूप धरून तू त्याच्याबरोबर जा म्हणे रावणाबरोबर. तरी मुख्य रूप गुप्त व्हावे, छाया रूप तेथे जावे, ऐसे देव विनविता घवे अवश्य म्हणे जानकी. ठीक आहे म्हणे, तिला देवांचं म्हणणं मान्य झालं. असो इकडे रावण म्हणे धाव धाव जातो प्राण, मग जगन्माता फळे घेऊन रेखे जवळी पातली. भिक्षा घाला वयासी कर, सीतेने केला रेखे बाहेर, तैसीच ओढोनिया सत्वर निशाचरे उचलली. आणि तिने भिक्षा घालायला हात बाहेर काढला, लगेच त्यांनी तिचा हात ओढला आणि तिला उचललंय. आपले स्वरूप लंकेश दाविता झाला जानकीस, म्हणे म्या बंदी घातले त्रिदश वरी निशंक मजा आता. तर म्हणे मी सगळे 33 कोटी देव बंदीखान्यात घातलेले आहेत म्हणे, तू आता माझ्याशी नक्कीच लग्न कर म्हणे. असं तिला आपलं खरं रूप दाखवलं रावणाने सांगितलेले. सीते लागी अलिंगण ऐसे म्हणे भावी रावण, सीता म्हणे जाशील भस्म होऊन न लागता क्षणाताची. तो म्हणे सीतेला जर जवळ घेतलं तर लगेच भस्म होऊन जाईल म्हणे, असं ती सांगते. तू जर मला आलिंगन दिलं तर तू लगेच भस्म होऊन जाशील म्हणे. अग्निस ओळंबा केवी लागे, पतंग नुरे दीपासंगे, तुझा मृत्यू जवळी वेगे आला जाण राक्षसा. आता म्हणे तुझा मृत्यू जवळ आलेला आहे म्हणे. दीपाजवळ जसा पतंग गेला तर तो कसा मरून जातो, जळून जातो, त्याप्रमाणे. राम पंचाननाची वस्तू पूर्ण जंबुका तू नेतोसी चोरून, जैसे अन्न सदनी रिघे श्वान तैसा जान तू दशमुखा. खदिरांगारासी वृश्चिक पुच्छा अनुजाता देख, तैसा तू भस्म होसी निशंक सोडी मज राक्षसा. म्हणे जसं विस्तवाला विंचवाने जो डंख मारला तर त्याला कसा चटका बसेल, कसा भस्म होईल, त्याप्रमाणे. आणि तू रामाची वस्तू चोरून नेतोय म्हणे, हे काही तू चांगलं करत नाही म्हणे, मी रामाची आहे म्हणे, असं सांगत होती ती. परीन सोडीच रावण घातली रथावरी नेऊन, गुंफे भोवती जे ब्राह्मण भय करून पळाले. आणि मग त्याने तिला रथावर घातलेलं आहे आणि चाललेला आहे घेऊन. गृहस्थाशी पडता विषम काळ, आश्रित पळती जैसे सकळ, तैसे ब्राह्मण रानमाळ भय करून पळताती. सीता झाली दीनवदन म्हणे कोठे रामलक्ष्मण, करुणास्वरे हाक फोडून धाव करी राघवाचा. आणि मग ती केविलवाणी अशी हाका मारायला लागली रामाला आणि लक्ष्मणाला. तो निराळ मार्गे रथ पळवीत जाय लंकानाथ, दीर्घस्वरे आक्रंदत जनक दुहिता ते काळी. आणि मोठ्या मोठ्याने ती रडायला लागली आणि तो रथ होता त्याचा तो आकाश मार्गाने चाललेला आहे. नाना वृक्ष वनचरांप्रती हाक फोडून सीता सती, म्हणे सत्वर सांगा रघुपती राक्षसने तो म्हणून या. मग वनचरांना झाडांना सांगायला लागली की रामाला सांगा म्हणे की रावण मला पळवून नेतोय, असं ती झाडांना यांना सांगायला लागली, वनातल्या प्राण्यांना. सीतेची करुणा देखून पशुपक्षी करीती रुदन, वृक्ष आणि पाषाण दुःखे करुणी उलताती. आणि त्या झाडं आणि पाषाण पशु पक्षी सगळे रडायला लागले तिला घेऊन, रावण घेऊन जात होता त्यावेळेला. सीता म्हणे श्रीरामा
अपर्णा वर मनो विश्रामा पद्मजात जनका पूर्ण ब्रह्मा धावे आता लवकरी. ही रामाचा धावा करते. हे ताटिकांतका रघुवीरा हे मखपाळका समरधरा अहिल्योधारा परम उदारा धावे सत्वरे वेळी. ताटिकेचा अंत करणारा अहिल्येचा उद्धार करणारा असा राम तू धाव म्हणे लवकर. रावण हा सर्प दारुण जिवारी झोंबला जातो प्राण. तू सुपर्ण वाहन गारुडी पूर्ण झडप घालोनी पाव वेगी. तर रावण नावाचा साप मला चावतोय म्हणे आणि तू गरुड आहे म्हणे, तर तू झडप घालून याला मार म्हणे. आता रावण नव्हे हा सबळ मातंग पंचानना धाव तू सवेग. वियोगा नळे जाळिले सर्वांग करुणा घनवर्षे तू. तर रावण नावाचा राक्षस हे म्हणे, मातंग आहे, हत्ती आहे म्हणे, तर तो मला नेतोय, तर तू लवकर धाव असं ती धावा करते रामाचा. जो परम साधू सुमित्रा सुत पवित्र जैसा केवळ आदित्य त्यासी छळिता रघुनाथ मजांतरला आताशी. जो करील साधूचे छळन नसतेच ठेवी त्यासी दूषण तरी जन्मोजन्मी वंशखंडन नरक दारुण भोगील तो. साधू छळक दुराचारी त्याचे भारे कापे धरित्री ईश्वर सर्व दोष क्षमा करी. तारी भवसागर पतिता परिपतित जो संत छळक त्यासी दुःखे भोगावी अनेक. त्या दुष्टाचे न पाहावे मुख पापी निष्ठक साधुद्रोही. दारिद्र्य दुःख विघ्ने बहुत त्यावरच कोसळती समस्त. सध्या मजशी आली प्रचित राक्षस नेत धरोनिया. जे दारिद्र्य दुःखी असता म्हणे त्यांना जास्त विघ्न येतात, त्याप्रमाणे म्हणे मला आता हा राक्षस नेतोय. जानकीचे विलाप ऐकून चराचर जीव करती रुदन जटायु धाविन्नला देखून शोभला पूर्ण काळ जैसा. आणि जानकीचं रडणं ऐकून तिकडून जटायू आलेला आहे आणि तो बघतोय आणि त्याला राग आलेला आहे. काया थोर गिरी समान वज्रचंचू परम तीक्ष्ण तिखट नखे विद्रुमवर्ण रावणावरी कोसळला. आणि त्याचा असा लाल लाल रंग होता आणि नख त्याचे तीक्ष्ण होते आणि वज्रासारखी चोच होती आणि गिरी डोंगराप्रमाणे त्याची काया होती. असा तो जटायू आलेला आहे. जटायू म्हणे रे दुर्जना महानिष्ठुरा खळा मलिना सांडी वेगी श्रीराम ललना नाही तरी प्राणमुक्षशील. सोड म्हणे रामाच्या पत्नीला, तू काय करतोय म्हणे, तर तू मरून जाशील म्हणे, तुझ्या प्राणाला मुक्षी म्हणे, सोड म्हणे. दीपाचे पोटी होय काजळ तैसा ब्रह्मवंशी तू चांडाळ तुझे छेदीन शिरकमळ सांडी वेल्हाळ जानकी. तू सोड म्हणे तिला असं जटायू सांगतोय तिला रावणाला. काय असा केले वेदाध्ययन काय कोरडे ब्रह्मज्ञान जळो तुझे तपश्चरण शिवभजन व्यर्थ केले. काय तुझ्या वेदाध्ययन करण्याला आणि जप तप करण्याला काहीच अर्थ नाही म्हणे, आणि शिवाचं तू भजन करतो त्याला काहीच अर्थ नाही म्हणे, तू असं वाईट काम करतोय म्हणे. जो जगद्वंद्य जगद उद्धार त्याची वस्तू नेसी तू तस्कर तुझे करणी नासिक समग्र छेदोनी आजी टाकीन. तर तू जो परब्रह्म आहे असा राम तू त्याची वस्तू नेतोय म्हणे, तर तुझे नाक आणि कान मी तोडून टाकतो म्हणे. असे धनुष्य घेऊन रावण जटायूवरी सोडी बाण हेरू चंचू हाते करून शर मोडून टाकीत. तो रावण त्याच्यावर बाण मारायचा आणि चोचीनी तो जटायू तोडून टाकायचा बाण. जो रीता जाहला तो नीर जटायू सन लागे एक शर परमप्रतापी तो अरुणपुत्र केले विचित्र ते काळी. आणि मग तो जटायू त्याला एक पण बाण लागत नव्हता. हा सगळं त्याचं रावणाचं जो भाता होता तो रिकामा झाला बाणांनी. केले विचित्र ते काळी चंचू गाते परमदारुण मारिले अश्व मोडीला चंदन सारथियाचे शिर शोधून न लागता क्षण पैनेले. चोचीनी त्याचं घोडाई हे तोडून टाकला, रथ तोडून टाकला, घोड्याला मारून टाकलं आणि सारथ्याचं पण शिरच्छेद करून टाकला त्या जटायूनी. मुकुट धनुष्य तुनीर झडप घालून केले नेले समग्र चूर्ण केले वस्त्र अलंकार दशकंधर नग्न उभा. सगळं त्याचं वस्त्र वगैरे फाडून टाकलं आणि मुकुट सगळं पाडून टाकलं त्याने.
रावण मस्तकीचे केश उपडवणे टाकले निशेष, क्षपणक जैसा लंकेश, निश्चश्री नग्न उभा असे तो एखादा भिकारी त्याप्रमाणे तो तिथं उभा होता तो रावण. गगनीहून अकस्मात रावणावरी पडे जैसा पर्वत, चंचुगाते समस्त मस्तके दाही फोडिले. त्यांनी 10 डोक्यांना टोचून त्यांनी डोकं फोडलं त्याचं. रुधिरे जाहला बंबाळ जैसा कुंकुमे माखिला शैळ, सांडिली जानकी वेल्हाळ घेतला पळ रावणे. जसा एखादा पर्वत आहे त्याप्रमाणे, रक्ताने भरलेला पर्वत त्याप्रमाणे तो भासत होता. हृदयी बोध ठसावता समग्र, निशेषे पळे अहंकार, सीता टाकोणी दशकंधर, पळे जैसा भयेची मनी विचारी लंकानाथ, पाखरे मज गांजिले बहुत, मग उभा राहुणी तेथ, पाचारीत जटायुते. म्हणे या पक्षाने मला फार त्रास दिलेला आहे. मग तो विचार करतोय मनामध्ये रावण. म्हणे तुझ रघुनाथाची आन, सांग तुझे मृत्यांग कोण, मी सांगतो आपुले मरण, युद्ध कंदन मग करू. म्हणे तुला रामाची शपथ आहे, तुझा मृत्यू कशात आहे ते मला सांग म्हणे. असं रावण त्याला विचारतोय. आणि मग आधी सांग म्हणे, मी पण तुला सांगतो आणि मग आपण युद्ध करू म्हणे. जटायू म्हणे पक्ष उपडिता, मज मृत्यू तेव्हाच तत्वता, तुझे मरण लंकानाथा, तैसेच सांगे त्वरेने. म्हणे माझे पंख उपटले तर मी मरून जाईल म्हणे, तुझं सांग म्हणे कशात आहे. येरू म्हणे चरणांगुष्ठ फोडिता, मी मृत्यू पावेन क्षण न लागता, जटायू यावयासी हाता, राक्षसेच केला उपाय. आणि त्यांनी खरं सांगून टाकलं की माझं मरण पंख उपटल्यावर होईल. आणि रावणाने खोटं सांगितलं त्याला की माझा अंगठा जर फोडला तर मी मरून जाईल. असं कशासाठी, तर जटायू जवळ यावं म्हणून. जटायूने धावून आवळीला, दशमुखाचा अंगुष्ठ फोडिला, येरे घालून ते वेळा, दोन्ही पक्ष उपटले. आणि मग जटायू अंगठ्यावर वार करायला लागला. त्याने लगेच त्याचे 2 पंख उपटून टाकले. बडबडा चालले रुधिर, कासावीस जाहला तो द्विजवर, म्हणे केव्हा येईल रघुवीर, हा समाचार सांगेन तया, स्कंदतात मित्रांगणा, स्कंदी घेऊनी राक्षस सराणा, गती थोडी वाटे पवना, निराळ मार्गे ते विजाय. आणि त्याचे पंख तोडून टाकल्यानंतर रक्त निघायला लागलं. आणि तो विचार करतोय राम केव्हा येईल म्हणे, की हा सीतेला घेऊन गेलेला आहे, हे मी त्यांना सांगेल, केव्हा सांगेल म्हणे. असं म्हणून तो पडलेला आहे. जटायू कारणे अत्यंत, जनकतनया शोक करीत, निज करेल लाट पिटित, आक्रंदत दीर्घस्वरे. आणि ती जटायूला बघून रडत होती मोठ्या मोठ्याने. सीता म्हणे जटायू भक्तपूर्ण, मज कारणे वेचिला प्राण, मी राम पितृ म्हणून दशरथा समान मानिला. मी यांना रामाचे वडील म्हणून त्यांना मानते म्हणे, असं म्हणत होती. म्हणे जटायू भक्तपूर्ण, मज कारणे वेचिला प्राण, मी रामपितृ म्हणून दशरथा समान मानिला. रामाचा काका म्हणजे दशरथा समान बुवा, असं पित्या समान. ऐसी सीता शोक करीत, रावण निराळ मार्गे जात, तो मातंग पर्वतावरी अद्भुत, 5 वानर उभे असते. आणि मग जाताना तिथं तो मातंग पर्वत होता, त्याच्यावर 5 वानर उभे होते. सुग्रीव नळ नीळ जांबुवंत, 5वा महारुद्र हनुमंत, ज्याचा बळप्रताप अद्भुत, व्यास वाल्मिकी वर्णिती. की व्यासांनी आणि वाल्मिकींनी ज्याचं वर्णन केलेलं आहे असा तो महारुद्र हनुमान तो पण होता. नळ निळ सुग्रीव आणि जांबुवंत आणि हनुमान हे 5 जण उभे होते तिथं. उपजताची बाळपणी, क्षणे आकळिलात जेने तरणी, इंद्रादिक निर्जर समरांगणी, जर्जर केले प्रतापे, अंतरिक्षे जाता दशकंधर, जानकी फाडी चिरपदर, अलंकार बांधवनी समग्र, मारुतीकडे टाकले. आणि मग तो घेऊन जात असताना तिने साडीचा पदर फाडलेला आहे तिच्या, आणि त्याच्यामध्ये अलंकार बांधून मारुतीकडे टाकलेले आहेत. ते ग्रंथी घेऊन हनुमंते, निराळ मार्गे पाहे वरुते, तो राक्षस जाय गगनपंथे, जानकी ते घेऊन. आणि ते बघितलं तेव्हा त्यांनी बघितलं तो आकाश मार्गाने राक्षस चाललेला आहे जानकीला घेऊन. हाक फोडीत सुंदरा, राम रामा धाव रामा राजीव नेत्रा, घनश्यामा कोमळ गात्रा, वंद्य त्रिनेत्रा विदिते, हे रामा जगदन कुरदकंदा,
हे ताटिकांतका ब्रह्मानंदा, हे राक्षसांतका जगद्वंद्या, पाव एकदा मज लागी. ऐसे ऐकता हनुमंत, मनी आवेशला अत्यंत. म्हणे कोणास भाग्याची वस्त, राक्षस नेतो चोरोणी. आणि त्यांनी बघितलंय म्हणे हा राक्षस कोणाची वस्तू घेऊन चाललेला आहे म्हणे, कोणालाच नेतोय म्हणे, असं मारुती मनात विचार करतोय. मारोनी या रजनीचर, सोडवू आता हे सुंदर. तिचा शोधित येईल भ्रतार, देऊ तयासी साक्षेपे. जैसा देखता वारण, अकस्मात पडे पंचान्न. भयभीत झाला रावण, म्हणे हे विघ्न दुसरे. मग म्हणे याला हे करा म्हणे, याला विघ्न करावं, याच्याशी युद्ध करावं, आणि ही कोणाची पत्नी आहे त्याला तो येईल म्हणे, तिचा नवरा शोधत शोधत त्याच्या हवाली करून द्यावी म्हणे. मग जेव्हा तो त्याच्याकडे जायला लागला तेव्हा तो रावण म्हणतो आता हे दुसरं विघ्न कुठून आलं म्हणे. मारुतीचे उड्डाण अद्भुत, गेला ध्रुव मंडळापर्यंत. तो रावण प्रवेशला लंकेत, अदृश्य होत क्षण मात्रे. मारुती त्याच्या मागे गेला, पण तेवढ्यात रावण लंकेमध्ये रावणाने प्रवेश केला आणि अदृश्य होऊन गेलेला आहे. काळाचे दाढेत पडला उरला, सर्पमुखीचा मूषक पळाला. मृगेंद्र कवेतून वाचला, पूर्व भाग्ये जंबुक. जसं सिंहाच्या पंजातून हरिण पळालं त्याप्रमाणे, किंवा सर्पाच्या तोंडचा उंदीर पळाला त्याप्रमाणे असा हा रावण गायब होऊन गेलेला आहे त्या लंकेमध्ये. मग वणिजेचे अलंकार, अवनी गर्भी ठेवीत वानर. इकडे लंकेत दशकंदर, काय करिता झाला. मग त्या सीतेचे जे अलंकार होतं ते त्याने खाली ठेवलेले आहेत यांनी मारुतीने. परमसबळ 18 राक्षस, त्यासी आज्ञापी लंकाधीश. म्हणे जाऊनी पंचवटीस, शोधा रामासी साक्षेपे. राघवा आणि लक्ष्मण वधोनी यावे दोघांजना, त्याही मस्तकी वंदोनी आज्ञा. उत्तर पंथे चालिले, आणि मग 18 राक्षस पाठवले आणि जा म्हणे जे पंचवटीला जा आणि त्यांना दोघांना मारून या म्हणे, राम लक्ष्मणांना. ती काळे बोलावू पाठविले, आयुष्य सिंधूचे जळ आटले. की मृत्युपुरुष चालले, स्थळ पावया रावणा. रावण सीतेसे एकांती, नेऊन मग बहुत प्रार्थी. पायी लागे लंकापती, काकुळती येतसे. वैभव संपत्ती दावी समस्त. मग तो सीतेच्या फार पाया पडायला लागला रावण. वैभव संपत्ती दावी समस्त, वर्णी आपुला पुरुषार्थ. म्या बंदी घातले देव समस्त, मज त्वरित वरी का. तिच्या सारख्या रावण्या करायचा, बघ माझं एवढं वैभव आहे, माझा असा पुरुषार्थ आहे, मी सगळे देवबंदी खाण्यात टाकले, असं म्हणून तो तिच्या पाया पडायचा आणि सांगायचं माझ्याशी तू लग्न कर. लाज न धरी कामातूर, मरण नेणे प्रतापशूर. मद्यपियास सारासार, काही विचार समजेना. जो कामातुर असतो त्याला कशाची लाज वाटत नाही. कामातुरांना भयन्न लज्जा म्हणतात, त्याप्रमाणे हा वागत होता. कामुकासी नव्हेची विरक्ती, मैंदासी काय हरिभक्ती. व्याघ्रासी उपजेल शांती, काळत्रयी घडेना. एखादा कामुक आहे त्याला विरक्ती येणार आहे का, आता नाही. किंवा एखादा भोंदू आहे तो देवाची सेवा करेल का, लबाड आहे तो खोटं खोटं, त्याच्याकडून हरिभक्ती होणार आहे का, नाही. किंवा वाघ आहे त्याला शांतता मिळते का, तर नाही. तसं असो लाज सोडोनी दशवदन, म्हणे जानकी ऐकवचन. एक राशी राम रावण, लावी लग्न एकत्वे. चित्रा नक्षत्र तुळ राशी, समान राम रावणांसी. तरी तू अवज्ञा करी का करीसी, बोल वैगे शुभानने. म्हणे राम आणि रावण एकाच राशीचे आहेत म्हणे, तर तू चित्रा नक्षत्र तुळ रास सगळं आहे म्हणे, मग तू का आमच्यामध्ये फरक करते, तू कर म्हणे माझ्याशी लग्न, असं रावण तिला सांगतोय. जानकी म्हणे दशमुखा, तस्करा महामलिन मूर्खा. पतंगा लिंगिता दीपिका, कैसा मग वाचेल. प्रळयाग्नीत स्नान करुणी, मशक केवी येईल परतोनी. वासुकीचा विषदंत पाडुनी, मूषक कैसा आणील. प्रलयाग्नी म्हणे त्याच्यामध्ये कीटक वाचेल का, तर नाही. किंवा वासुकी त्याचा विषाचा दात उंदीर पाडायला जाईल का म्हणे. मृगेंद्र जिव्हेचे मास देख, तोडुनी केवी वाचेल जंबुक. आदित्य मंडूक, पाडील कैसे भूमी ते. सूर्यमंडळ म्हणे तर बेडूक पाडल का त्याला सूर्यमंडळाला. सौंदनी आणि समुद्र, दोन्ही एक राशी साचार. धोब्याचा हौद, सौंदनी आणि समुद्र हे दोघांचं नाव सारखंच आहे म्हणे.
पण ते एक राशीचे होऊ शकतील का म्हणे. तसं आहे म्हणे तुझं. वायस आणि वैनते पक्षींद्र एक राशी होत असे. सिंह आणि शृंगाल जाण मशक महेश राशी समान. तम आणि तरणी पूर्ण केवी समान सांगपा. कोल्हा आणि सिंह आणि शृणाल म्हणजे कोल्हा यांची रास एक आहे म्हणे. पण ते एका राशीचे होऊ शकतील का. त्यांच्यात ते गुण वेगळे आहेत ना म्हणे. तसा मूर्ख आहे म्हणे तू. रजका आणि रमावर धोबी आणि रमावर. कुक्कुट आणि कुंजर रजनीचर आणि रघुवीर केवी समान सांगपा. तू राक्षस आणि तो राम आहे म्हणे. दोघं सारखे कसे होऊ शकतील. कंटका आणि कंजलोचन कपटी आणि कमळासन तैसा राम आणि रावण राशी गुण कासया. मदने सर्वांशी जिंकिले परी शिवा पुढे तेन चाले. अग्नीने सर्वांशी जाळले तरी मेघा पुढे काय तो. मदनाने सगळ्यांना जिंकून घेतले म्हणे. पण शंकरापुढे त्याचं काही चाललं का. तर त्याने त्याला जाळूनच टाकलं ना म्हणे. किंवा अग्नी पुष्कळ हे करतो पण ढग आले पाणी आलं ढगातून तर अग्निसुद्धा विझून जातो. सर्वांशी गांजीशी तू परम परी मज स्पर्शता होसी भस्म. आता तुझं वधावया रघुत्तम पूर्ण काम येईल. आता तुला मारायला येईल म्हणे राम माझा. मनी भावी रावण हिचे जो स्थिरावे मन. तो वरी अशोकवनी नेऊन ठेवू इथे रक्षोनिया. मग तो मनात विचार करतो हिला आता अशोकवनामध्ये ठेवून द्यावं म्हणे. मग त्रिजेटेची नेम अनुमते अशोकवनी ठेवी जानकी ते. भोवती दृढ रक्षणे बहुते ठाई ठाई ठेवली. आणि मग त्रिजटेच्या आज्ञा त्रिजटा नावाची एक राक्षसी होती. तिच्यासोबत आणि काही आणखीन तिच्या भोवती बऱ्याच अशा राक्षसीने ठेवून अशोकवनात ठेवलेले सीतेला. अशोकवना बाहेर 5 कोटी रजनीचर सावध बैसले अहोरात्र नवे संचार वायूचा. तिथं वारा सुद्धा जाणार नाही इतके सावध राक्षस बसलेले होते तिथं. निदाना भवत्या भूतावळी राक्षसी जैशा सर्व काळी. तैशा राक्षसी सीतेजवळी वेष्टोनिया बैसला. सत्वशीळ बिभीषण साधू पुण्य परायण म्हणे सीता आणून संपूर्ण कुळक्षय मांडिला. आणि त्या राक्षसी सीतेजवळ गोळावून सगळ्या बसलेल्या होत्या. आणि हे बघितलं यांनी बिभीषणाने बघितलं आणि म्हणे आता हा कुळाचा नाश करायलाच यांनी सीतेला आणलेलं आहे म्हणे रावणाने. परम कृपाळू कामातुर झाला उन्मत्त अनिवार. तप्त झाले शरीर नावडे उपचार विलास. ब्रह्म्यासी म्हणे रावण पुरे तुझे वेदाध्ययन. अंगिरापती तुझे ध्यान ठेवी झाकून क्षणभरी. किन्नर हो पुरे गायन नकाचे तो पंचबाण. सीतेच्या भोगा लागी प्राण कासावीत होतासी. तो रावण एवढा हे झालेला होता. तो ब्रह्मदेवाला सांगायचा की तुझं वेदाध्ययन पुरे झालं म्हणे. नंतर बृहस्पतीला सांगायचा तुझे ज्ञान झाकून ठेव म्हणे. किन्नरांना सांगायचं गाऊ नका म्हणे. मला फक्त सीता पाहिजे. मला काहीच गोड लागत नाही म्हणे. बोलावणी राक्षसिनी रावण सांगे त्यांचे करणी. सीतेसी तुम्ही भेड सावणी मम शयनी वश करा. अवश्य म्हणती निशाचरणी अमंगळा धावीन नेल्या एकसरी. म्हणती सीते तू रावणासी वरी नाही तरी तुझं भक्षू. त्या राक्षसीने तिला भीती दाखवायच्या. तू रावणाशी लग्न करणे तर तुला आम्ही खाऊन टाकू. विकट रूप विशाळ करणी एक वक्र मुख लंबस्तनी. बांबर झोटी आरक्तनयनी भेड सावती सीते ते. खर मुखा व्याघ्रवदना सुकर गज मुखा लंबकर्णा. ज्यांची नासिकान माझी जाणा खर तुरुंग गुंतले. त्यांचे वर्णन केलेले राक्षसिनींचं. एकी सनच पेटे करून झाडे टाकती मोडून. एक पदा द्विपदा त्रिचरणी खाऊ म्हणती सीते ते. त्या एक पायाच्या 2 पायाच्या अशा 3 पायाच्या अशा काही राक्षसीने त्यांचं जे वर्णन केलेले अशा त्या राक्षसीने तिला सांगत होत्या मी तुम्हाला खाऊन टाकेल म्हणे. परम कुरूप कुच्छित वर्ण अमंगळ दुर्गंधे विटे मन. एक म्हणे इचे नरडी बैसोन घोट घेऊ आत्ताची. इतक्या घाण होत्या त्यांचा दुर्गंध सुटत होता आणि त्या म्हणायच्या इले आता आपण खाऊन टाकू. एक म्हणती काढा शिरा दात खाती करकरा. डोळे वटारीती पुढारा हाका देती आक्रोशे. आरडाओरडा करत होत्या. दात खायच्या आणि तिच्याकडे डोळे वटारून बघत होता सीतेकडे. ऐसे करीती राक्षसिनी परिते त्रिभुवन पतीची राणी.
निर्भय परमांतकरणी कदा न गणितयासी. सीता काही त्यांच्याकडे बघतच नव्हती, काहीच तिला ती त्यांना विचारायचं काही भाव देत नव्हती. संसार दुःखे नानागती ज्ञानी यांचे अंगे आदळती. परी ते सहसा न गणती सीता सती तैशीच बहुत भुंकती श्वान. परी कदा न भिवारंग परी न कदा भिवारन की जंबुका कहे पंचानन. कदा दचकोनी उठेना कोल्याच्या ओरडण्याने सिंह हे करतो का म्हणे त्याप्रमाणे ती, किंवा कुत्रे भुंकतायत हत्ती त्या कुत्र्याच्या भुंकण्याला भाव देतो का, तर नाही त्याप्रमाणे. की सुटता झंझा मारुत धुळीने तृण बहुत उडत. परी बैसक न सोडी पर्वत निर्भय सत्य सीता तैसी. जसा वारा येतो, जोरात वारा सुटलेला आहे तरी सुद्धा पर्वत जागा सोडतात का, तर नाही त्याप्रमाणे सीता शांत बसलेली होती आणि न भीता बघत होती त्यांच्याकडे. जैसी कागान माझी कोकिळा तैसी त्रिजटा पुण्यशिळा. राक्षसी दटावून सकाळा दूर केल्या साक्षेपे. जसं कावळ्यांमध्ये कोकिळा असते त्याप्रमाणे त्या राक्षसिनींमध्ये त्रिजटा नावाची एक पुण्यवान राक्षसीन होती. त्रिजटा म्हणे जनकनंदिनी तू चिंता न करी मनी. तुझं भेटेल कोदंड पाणी अल्पकाळे करून या. तर म्हणे सीते तू चिंता करू नको, तुला थोड्या दिवसातच राम भेटायला येईल म्हणे. वर्तमान अयोध्येपासून जे जे वर्तले जनस्थानी त्रिजटे प्रति जनकनंदिनी सांगे सकळ प्रीती ते. आणि जे जे काही अयोध्येत घडतंय ते सर्व ती हे जे जे काय काय घडलेलं आहे ते त्रिजटेला जानकी सांगते. सिंहावलकी करुण परिसा मागील चरित्र पूर्ण मृगवधोनी राम लक्ष्मण आश्रमासी पातले. मग मागच्या आईच्या प्रमाणे ते राम आणि लक्ष्मण हरणाचा वध करून आश्रमात आले. ते कथा गोड अत्यंत श्रवण करत ज्ञाते पंडित. रसिक रामविजय ग्रंथ श्रवणे समस्त कोडपुरे. अयोध्याधीश ब्रह्मनंदना श्रीधर वरदा आनंदकंदा. अभंग अक्षय अभेदा सुखवंद्या सुखाब्दे. स्वस्ती श्रीराम विजय ग्रंथ सुंदर. संमत वाल्मिकी नाटकधार. सदा परिसोत भक्तचतुर. पंचदशाध्याय गोडा. श्रीरामचंद्रार्पणमस्तु. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.